हाय गाईज, तर नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करतोय. आज मी जाणार होतो बाहेर फिरायला. गाडी काढण्यात 2-3 दिवस काढली नव्हती, त्यामुळे मी आज जाणार होतो. पण काय झालं, पाऊस पण खूप आहे. काल पण मी ब्लॉगमध्ये बोललो होतो पाऊस खूप आहे इकडे, त्यामुळे आता कुठं जायला भेटत नाही. आपलं घरीच बसून एक ब्लॉग बनवू आणि यूट्यूबला टाकू. मग तर 2-3 दिवस मी गाडी स्टार्ट केली नव्हती पावसामुळे, कुठं जायला भेटलं नाही. त्यामुळे आता मी गाडी स्टार्ट मारतो, बघू झाली तर. नाहीतर बघू. गाडीमुळे भरपूर प्रॉब्लेम आहे की आपल्या इंजिनमधून खूप आवाज येतो. त्यामुळे मी जास्त गाडी काढत नाही बाहेर, आणि पेट्रोल पण जाम लागतं तिला. बघू आता. ही आहे आपल्याकडे पल्सर 150ची चावी. बघूया आता चालू होते का. बघू चालीचं स्टार्ट 2-3 दिवस चालू नव्हते. बघूया जरा गरम करू गाडी आपण. त्यामुळे आता बघूया जरा चावी लावतोय. बघूया. कधी कधी हे पण पेटत नाही, चावी ऑन केली तर हे पेटत नाही. काही म्हणजे 2-4 दिवस बंद असली ना की लाईट्स पूर्ण ऑफ होतात गाडीच्या. पण आज झालेत, त्यावर 3 दिवस 3 दिवस पूर्ण झालेत. गाडी पूर्ण बंद होती. 2-3 दिवस मी काढलीच नव्हती. तर बघूया आता स्टार्ट करून. गिअरमध्ये आहे गाडी. न्यूटनमध्ये करावं लागेल, सेल्फ मारायचं असेल तर. आले न्यूटन. बघूया सेल्फ मारून. स्टार्ट होत नाही. बघू, पेट्रोलची चावी नाही लावली. बघूया पेट्रोलची चावी लावून. पेट्रोल नसेल कदाचित, खाली उतरलं नसेल, त्यामुळे बघूया गाडी स्टार्ट करून होते का. झाली आहे गाडी स्टार्ट झाली आहे. लाईट्स बघा ऑन पण पेटते. पिकअप घेत नाही, सोडते. 2-3 दिवस बंद असल्यामुळे असाच प्रॉब्लेम होतो या गाड्या. नाही आता 1-2 दिवसांतरी चालू करावीच लागते. जर तुम्ही 2-3 दिवस गाडी बंद असेल तर पहिल्यांदा गाडीला किक असेल तर किक मारा. कारण किक पहिला तुम्ही स्टार्टर मारलं तर ऑइल उतरत नाही. जर किक मारलं तरी तुम्हाला बोललं होतं शोरूमवाला की पहिल्यांदा किक मारून बघ, नंतर गाडी स्टार्ट कर, नंतर सेल्फ यूज कर तू. तर मी आता सेल्फ डायरेक्ट यूज केला. मला पहिली किक मारा, किक आहे हिला. गाडी बंद झाली पुन्हा. पेट्रोल पण कमी आहे गाडी. हे चिन्ह दाखवत नाही. मी गेलो होतो पण ते शोरूमवाले बोलले खर्च जाम आहे, त्याच्यातलं आतलं मेन आहे ते सॉकेट पूर्ण चेंज करावे लागेल बोललं. त्यामुळे काय जास्त खर्च होईल म्हणून चेंज केला नाही. नंतर शोरूमला जाऊन बघू, चेंज करा. भरपूर गाडीचं काम आहे, त्यामुळे बघू. काही मी एक्स्ट्रा लाईट्स लावल्या ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीन. बाकी पण लाईट लावल्या मी खालच्या साईडला, बघू पुढच्या वेळी दाखवीन. हे मला खूप आवडतं. या मस्त लाईट्स वाटतात रात्रीच्या. डिजिटल मीटर आहे ते, त्यामुळे ते मस्त वाटतं. पहिल्या गाड्यांना डिजिटल मीटर नव्हते, त्यामुळे डिजिटल मीटर काढल्यामुळे काय नाही सगळं दिसतं. किलोमीटर चालते, ट्रिप चेंज बिन करू शकतो. गाडी अजूनही ऑन आहे. मागे नाही, ह्याची माझी चावीच पडली होती. शोधली पण भेटली एका ठिकाणी. आणि ह्याची पेट्रोलची चावी ह्याला लागते हे मला माहीतच नव्हती. त्यामुळे पुन्हा लावली एकदा मी, पूर्ण खोललं होतं. आणि जर पुन्हा एक अशी क्रॉस चावी टाकली मी पेट्रोलची, त्यामुळे ती क्रॉस लागल्यावर खोललं. त्याच्यात मी 2-3 लिटर पेट्रोल टाकून घेतलं आणि नंतर लॉक केलं पुन्हा. बोले कुठं अडकायला नको. आता गाडीच चालू आहे. गरम करू पुन्हा एकदा, सेल्फ मारून बघू. सेल्फ बसत नाही आहे. स्टार्ट चालू या गाड्यांचा हाच प्रॉब्लेम असतो. 2-3 दिवस चालू नाही केले की स्टार्ट होत नाही आणि पिकअप पण घेत नाही. जोपर्यंत गरम होत नाही ना तोपर्यंत पिकअप पण घेत नाही त्या गाड्या. पाऊस बघू शकता किती आहे. भरपूर प्रमाणात इकडे पाऊस आहे, खूप पाऊस आहे. इथं स्टार्ट झाली. आता मी बंद करतो, मला जायचं बाहेर. आता तर गाडी तो घेऊन जाऊ शकत नाही, तर पाऊस तो खूप आहे इकडे. जावं लागेल आपल्या बाहेर फिरायला जायचं असं, पण चलत जावं लागेल. चला पुढच्या ब्लॉगमध्ये मी दुसरा ब्लॉग टाकीन, तेव्हा बघा.